दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांसाठी उपचार नाकारल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची आता ससून रुग्णालयामधील समिती चौकशी करणार आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला आहे का, गर्भवती महिलेला देण्यात आलेले उपचार योग्य होते का, याचा तपास ससूनच्या चौकशी समितीकडून आता केला जाणार आहे। तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी या समितीकडून केली जाणार आहे। या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। दीनानाथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट पाहायला मिळते आहे, काय माहिती समोर आली आहे सध्या? दीनानाथ मंगेशकर मध्ये ज्या तनिषा भिसेंचा मृत्यू झाला त्या मृत्यूची चौकशी जी आहे ती आता ससूनची एक समिती करणार आहे। हे महत्वाची समिती आहे कारण या अगोदर 3 समित्यांचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला प्राप्त झालाय, मात्र कारवाई झाली नाही। मात्र ज्यावेळेस भिसे कुटुंबाने अलंकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली त्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती करावी लागणार आहे। त्यानंतर गुन्हा दाखल करायचा का नाही हे ठरणार होतं। त्यामुळे पुणे पोलिसांनी हे सगळी तपास करून ससून हॉस्पिटलला हा सगळा अहवाल दिलेला होता। त्यानंतर आता ही ससून रुग्णालयातली सगळी समिती जी आहे ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि सूर्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला का, डॉक्टरांच्या ट्रीटमेंट मध्ये कुठं काही गडबड झाली का, या सगळ्याचा तपास करेल आणि त्यानंतर काय कडक कारवाई करता येईल ते आदेश पोलिसांना देण्याचे अधिकार या समितीला आहेत। त्यामुळे या समितीचा अहवाल या सगळ्या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता त्याची प्रतीक्षा आहे। माधुरी, धन्यवाद बालाजी, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। Thank you.